नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आपल्याला आता माहितीच आहे ती की 17 तारखेपासून होळाष्टक सुरू होणार आहे. आता बघा, होळाष्टक, अष्टक म्हणजे 8. होळाष्टक म्हणजे होळीचे 8 दिवस. होलिका दहनाच्या 8 दिवस आधीपासून होळाष्टक सुरू होते. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होळाष्टक होलिका दहनपर्यंत सुरू राहते. त्यामुळे 17 मार्चपासून होळाष्टक प्रारंभ होत असून धर्मशास्त्रात वर्णन केलेले 16 संस्कार या होळाष्टकाच्या कालावधीत केले जात नाहीत. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा 16 संस्कार करणे या कालावधीत अशुभ मानले जाते. तर बघा, असे म्हटले जाते की हिरण्यकश्यपाने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलावर खूप अन्याय केला, खूप त्याचा छळ केला, कारण त्यांनी भक्ती करू नये. परंतु भगवान विष्णूंची प्रल्हादावर खूप कृपा होती. प्रत्येक वेळी प्रल्हादाला संकटापासून त्यांनी वाचवले होते. 8व्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिका मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या 8 दिवस आधी होळाष्टकाच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर, अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. आणि ही वेळ भगवान विष्णूंची पूजा, आरती, मंत्र, स्तोत्र किंवा त्यांची सेवा करण्याची खास वेळ आहे. बघा, ज्योतिषशास्त्राप्रमाणे होळाष्टकाच्या प्रथम दिवशी, अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह उग्र स्वरूपात असतात. या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिष्काचे सर्व विकार, शंका आणि द्विधा मनस्थिती यामुळे माणूस खूप चिडचिडा होत असतो. मन अशांत राहते, घरात भांडणं, अडचणी, समस्या निर्माण होतात. याचा परिणाम हातात घेतलेले कार्यांवर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते. घरात नकारात्मकता, अशांती, दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते. सदर गोष्टींमुळे होळीपूर्वीचे 8 दिवस अशुभ मानले जातात. गर्भाधान, विवाह, गर्भाधानाच्या 3ऱ्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार, नामकरण, बांगड्या भरणे, विद्यारंभ, नवीन घर घेणे किंवा गृहनिर्माण, ग्रहशांती, होम हवन करणे, यज्ञ करणे इत्यादी संस्कार या होळाष्टकाच्या कालावधीत करू नये असे सांगितले जाते. होळाष्टक सुरू झाल्यापासून रस्त्यांवर ठिकठिकाणी परंपरा स्वरूपात होलिका दहन केले जाते. तेथे गंगाजळ शिंपडून प्रतीक म्हणून 2 लाकडांच्या काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद स्वरूपात मानली जाते. त्यानंतर तेथे लाकूड आणि कंडे लावले जातात. याचे होळीच्या दिवशी दहन केले जाते. यालाच होलिका दहन असे म्हणतात. तर बघा, या 8 दिवसांमध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हा भयानक असतो. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये जर कोणी आपल्याला फोर्स केलं, काही बाहेरचं आणून दिलं, अशा व्यक्ती ज्या असतात, ज्या कधीच काही देत नाहीत, किंवा या 8 दिवसांमध्ये त्यांनी जर तुम्हाला खायला दिलं किंवा तुमच्या मुलांना जर खायला दिलं, फोर्स केलं, किंवा तुम्हाला जर घरी बोलवलं, ज्या व्यक्ती कधीच बोलवत नाही, मी त्यांच्याबद्दल बोलते, तर आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या व्यक्ती म्हणजे त्यांना आपलं चांगलं बघवत नाही, त्या व्यक्ती जर तुमच्याशी खूप चांगला वागायला लागला या 8 दिवसांमध्ये, तर मुलांना पण सांगून ठेवा. आणि मी तुम्हालाही सांगते, या 8 दिवसांमध्ये कोणीही काही जरी बाहेरनं दिलं तरी या 8 दिवसांमध्ये खाऊ नका. बघा, नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती ही खूप प्रभावी बाहेर त्याचा खूप प्रभाव आहे किंवा खूप प्रभाव असतो या 8 दिवसामध्ये, किंवा ती ॲट हायेस्ट पीक असते. तेव्हा जे लोक तंत्रविद्या करतात, मंत्रविद्या करतात, ती लोक या 8 दिवसांमध्ये अशी वाईट
टोटके आणि असे वाईट उपाय करतात की ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो किंवा दुसऱ्यांचं बघवत नसेल तर त्यांचं नुकसान व्हावं यासाठी सुद्धा हे 8 दिवस खूप लोक खूप प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांना पण सांगून ठेवा आणि स्पेशली तुमच्या मुलांना सांगून ठेवा की जर कोणी काही या दिवसांमध्ये फोर्स करून खा म्हटलं किंवा अशा व्यक्तीने काही खायला दिलं तर ते खायचं नाही आहे. हे बघा, आपली सुरक्षा स्वतःच करायची आहे. कोणी पण काही दिलं आणि फोर्स करून खाऊ घातलं तर ते खायचं नाही आहे. नंतर दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा होळाष्टक असतं तेव्हा धुतलेले कपडे जे आपण रात्री दिवसभर किंवा रात्रभर जे स्टँडवर ठेवतो ते 8 वाजल्यानंतर किंवा 9 वाजल्यानंतर रात्रभर तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू नका. भले तुमचं स्टँड तुम्ही रात्रभर आत ठेवा, हॉलमध्ये ठेवा किंवा तुमच्या जिथं मोकळी जागा असेल तिथं ठेवा. रात्रभर बाहेर ठेवू नका ओपन एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ओपन एरियामध्ये. असं म्हणतात की ह्या 8 दिवसांमध्ये निगेटिव्ह एनर्जीचा खूप प्रभाव असतो. त्यामुळे ती सगळी एनर्जी तुमच्या कपड्यांमध्ये ॲब्झॉर्ब होते. दिवसभर सूर्य असतो त्यामुळं ही एनर्जी तेव्हा नसते. रात्रीच्या ह्या शक्ती खूप प्रभावी असतात. त्यामुळे आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या 8 दिवसांमध्ये केस ओपन ठेवायचे नाही आहे. जमलं तर क्लिप लावा, आंबाडा घाला, वेणी घाला. वर केसाची वेणी बांधून वर क्लिप लावा, चालेल. तर बघा, आता काय करायचं नाही आहे ते बघितलं आहे आपण. आता आपल्याला काय केल्याने नकारात्मक ऊर्जा राहणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा घरी नांदेल किंवा घरी राहील हे उपाय आपण आता बघणार आहोत. तर होळाष्टकमध्ये घराची जेवढी स्वच्छता आपण आता सगळीजणं करतो त्याच्यापेक्षा जास्त करायची आहे. म्हणजे काय, तर दररोज सकाळी आपल्याला गोमूत्र घालायचं आहे. जेव्हा तुमची बाई किंवा जेव्हा तुमच्या ताई येतील फरशी पुसायला तर तुम्ही पहिलीच खडे मीठ हे तुमच्या फिनेलमध्ये किंवा त्यांच्या ज्या पाण्याच्या बाल्डीमध्ये ज्या त्या घेतात त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवा. सो मिठाने जर त्यांनी फरशी दररोज या 8 दिवसांमध्ये पुसली तर नकारात्मक ऊर्जा घरी राहणार नाही. गोमूत्रसुद्धा नक्की घाला. मला जर जमलं तर या 8 दिवसांमध्ये मेन डोअरवर दररोज स्वस्तिक काढा, दररोज हळदीचं लेपन करा, दररोज गोमूत्र घाला, दररोज मिठाच्या पाण्याने फरशी पुसा. यांनी निगेटिव्ह एनर्जी राहत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही दररोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तुम्ही 1 भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत, त्या जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर पूर्ण घरात तुम्ही हे 8 दिवस 24 का 25 मार्चपर्यंत आहे तर तुम्ही हे 8 ते 9 दिवस हे दररोज करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मेन डोअरवर 17 मार्चपासून दररोज संध्याकाळी तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा 1 दिवा संध्याकाळी 7 नंतर दररोज उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे. बघा, लेफ्ट हँड साईडला लावा, राईट हँड साईडला लावा, उजवी बाजू डावी बाजू काही प्रॉब्लेम नाही. 1 दिवा आपल्याला दररोज संध्याकाळी लावायचा आहे. निगेटिव्ह एनर्जी घरात येणार नाही आणि तुमच्यावर तुमच्या पितरांची सुद्धा कृपा राहील. 8 ते 9 दिवस हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. हे बघा, घरात सकाळी किंवा संध्याकाळी श्री सूक्तम, विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी अष्टकम किंवा श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र ह्याचा तुम्हाला मंत्र स्तोत्र जे काही तुम्हाला आवडतील ते सकाळ संध्याकाळ थोड्या मोठ्या आवाजात तुम्हाला एक 10 ते 15 मिनटं लावायचं आहे. जेणेकरून ते जे मंत्रस्तोत्र आहे ते जे शब्द आहेत किंवा जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स त्याच्यामधनं जे बाहेर पडतील ते तुमच्या घराच्या कोपऱ्यात पोचल्या पाहिजे. ज्याच्या अर्थाने नेगेटिव्ह एनर्जी आहे ती जाईल आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स राहिले पाहिजे आपल्या घरी. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. बघा, आपल्या घराच्या माणसांवर एक हे कवच किंवा रक्षा म्हणून हे काम करतं. बघा, होळाष्टकमध्ये केलेली भक्तीचं फळ पण खूप आहे असं म्हणतात. कारण प्रल्हादाने सुद्धा या 8 दिवसांमध्ये कष्ट शोषून किंवा छळ केलेला त्याचा ते सगळं त्यांनी सोसलं आणि तरीसुद्धा त्यांनी त्याची भक्ती कायम ठेवली. भले त्याला खूप त्रास देण्यात आला होता पण त्याने हार मानली नाही. सो या दिवसांमध्ये मंत्रस्तोत्र ह्याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्रनाम दररोज वाचायचं आहे आणि श्री सूक्तम किंवा लक्ष्मी अष्टकम हे सुद्धा दररोज ऐकायचं आहे. बघा, या होळाष्टकमध्ये जो कोणी सेवा करतो, परोपकार करतो, धर्माची सेवा करतो, दुसऱ्यांना मदत करतो, आपल्याला नक्कीच मिळते आणि आपल्या पुण्यामध्ये नक्कीच वाढ होते. तर बघा, एक नेगेटिव्ह एनर्जी आणि नेगेटिव्ह व्यक्तीपासून आपल्याला सुद्धा काळजी घ्यायची आहे. आपल्याला
आपल्याला तर सुरक्षित राहायचंच आहे, आपल्या मुलांना आणि आपल्या घराला आपण सुरक्षित ठेवायचं आहे. सो आपण हे उपाय नक्की करायचे आहेत. आणि कोणाला जर उपाय म्हणजे हे सगळे जर करायला जमले नाही तर कापराचा, हळदीच्या लेपनाचा आणि मिठाचा उपाय तुम्ही नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.